हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत ऑप्शन सेलिंगवरती. ठीक आहे. सो थोडंफार जे इथे आहे मी थोडं इन डिटेल डिस्कस करणार आहे, कारण एक नवीन सेटअप आपण घेऊन आलोय. एव्हरी वन नोज अबाउट इट. आय डोंट नो की प्रत्येकाला माहिती आहे की नाही, बट स्टील मी डायव्हर्जन्सवरती डिस्कस करणार आहे. की जनरली बघा, आपण RSI डायव्हर्जन्स बघतो किंवा चार्ट्स डायव्हर्जन्स बघतो, डिफरंट डायव्हर्जन्स आपण बघतो, राईट. बट आज आपण डिस्कस करणार आहोत IV आणि HVच्या डायव्हर्जन्स बद्दल. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. पण त्याच्या आधी आपण बघूया की IV काय असतं, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी काय असते, त्याच्यानंतर HV काय असतं, आणि जर मी डायव्हर्जन्स मला तिकडे मिळालं तर तिकडे एखादी स्ट्रॅटेजीज मी कोणती बिल्ड करू शकतो ते आपण बघूया. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. तो सिंपल आहे बघा. IV मीन्स इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. ओके, थोडं मी ह्याला झूम करतो अँड देन विल स्टार्ट. ओके, एकच मिनटं. या, सो IV मीन्स व्हॉट, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. सो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. ठीक आहे. नाव सिंपल बघा, जेव्हा पण आपण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी बद्दल डिस्कस करतो, दॅट मीन्स आपण अँटिसिपेट करतो की मार्केटमध्ये किती फिअर आहे किंवा मार्केटचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत मार्केटला घेऊन. सो टेक्निकली ह्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात जे आपण इथे बघूया. सो व्होलॅटिलिटी इज नेगेटिव्ह विथ प्राइस. ओके, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी नेगेटिव्ह असते प्राइस सोबत. दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्राइस जे आहे ते खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. मीन्स व्हॉट, जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्राइस जे आहे ते खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सेकंड थिंग जर मी व्होलॅटिलिटीमध्ये सांगायचं म्हटलं तर व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ प्रीमियम. दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात, आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स जे आहेत ते खाली पडतात. सिंपल कन्सेप्ट आहे. व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ प्रीमियम मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्रीमियम्स वाढतात, आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा प्रीमियम्स जे आहेत ते टेक्निकली खाली पडतात. ओके, व्हॉट वॉज अ थर्ड थिंग. थर्ड थिंग जर मी त्यात सांगायचं म्हटलं तर व्होलॅटिलिटी हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, व्हॉट इज मीन रिव्हर्टिंग. मीन रिव्हर्टिंग मीन्स व्हॉट, बघा व्होलॅटिलिटी काही अशी मोमेंटम देणार तुम्हाला. ओके, सपोज जर मी हा मीन पकडला तर बघा इथे बॉटम क्रिएट करतो, पुन्हा मीनकडे येतो, टॉप क्रिएट करून पुन्हा मीनकडे येते. सो व्होलॅटिलिटीची मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक असते. ओके, अँड द लास्ट थिंग इज व्हॉट, की स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल. लास्ट थिंगने अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे, स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल मीन्स व्हॉट, की व्होलॅटिलिटी ग्राउंड लेवलला जास्त वेळ टाइम स्पेंड करते. ओके, कशी व्होलॅटिलिटी मोमेंटम देते बघा, अशी देते. राईट, असं देते. सो इथे जर तुम्ही पाहिलात नीट तर ग्राउंड लेवलला व्होलॅटिलिटी जास्त वेळ जो आहे तो टाइम स्पेंड करते, राईट. पण जेव्हा आपण व्होलॅटिलिटी एका टॉप क्रिएट करते, एक टॉप क्रिएट करते, तेव्हा एक क्विक फॉल आपल्याला बघायला मिळतो. यू कॅन सी एक ड्रॉप, राईट. सो दॅट इज द रिझन व्होलॅटिलिटी जी आहे ती स्पेसिफिकली ग्राउंड लेवलला स्टिकी कॅरेक्टरिस्टिक असते. आणि व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो, व्होलॅटिलिटी इम्पॅक्ट्स मोर ऑन ATM स्ट्राईक. व्होलॅटिलिटीचा सर्वात जास्त इम्पॅक्ट जो असतो तो ATM स्ट्राईक्सवर असतो. का सर्वात जास्त इम्पॅक्ट असतो, कारण व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट आहे तो अनसर्टन स्ट्राईकवर जास्त असतो. सिंपल बघा, ॲज कम्पेअर OTM स्ट्राईक्स, ॲज कम्पेअर ATM स्ट्राईक्स, OTM स्ट्राईक्सची प्रोबॅबिलिटी आउट ऑफ द मनी क्लोज होण्याची जास्त असते. इन द मनी स्ट्राईक्सची इन द मनी प्रोबॅबिलिटी क्लोज होण्याची जास्त असते. ATM स्ट्राईक एक अशी स्ट्राईक आहे जी स्पेसिफिकली अनसर्टन स्ट्राईक आहे. जर एक मोमेंटम आला तर ती आउट ऑफ द मनी पण शकते आणि इन द मनी पण होऊ शकते. सो एक अनसर्टनिटी जास्त असते या स्ट्राईकवरती, त्यामुळे इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जास्त असतो ATM स्ट्राईकवरती.
ओके. नाव हे झालं काय, आय व्ही, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. ओके. नाव आता आपण बघूया व्हॉट इज एच व्ही. एच व्हीला एक सिम्पल सांगायचं म्हटलं तर एच व्ही मीन्स हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी. ओके. एच व्ही मीन्स व्हॉट, हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी. ओके. मीन्स स्टॉकने हिस्टॉरिकली कशी मोमेंटम दिली आहे. आता हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी कॅल्क्युलेट कसं केली जाते, बेसिकली स्टॉकचा जो प्राइस मोमेंटम आहे त्याच्या बेसवरती ती कॅल्क्युलेट केली जाते की स्टॉकने हिस्टॉरिकली किती मोमेंटम दिले आणि बेस्ड ऑन दॅट स्टँडर्ड डिव्हिएशन त्यात एक कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. नाव जर मी एच व्ही आणि आय व्ही ह्या दोघांना जर कंबाईन करतोय, ओके, तर मला कोणता सेटअप बनतो का, कोणता ट्रेड सेटअप बघायला मिळतो का, तर येस, आन्सर इज येस. बघा मी एक काम करतो, आय व्ही जो आहे तो ब्ल्यूमध्ये घेतो आणि एच व्ही जो आहे तो आय प्लॉट इट ऑन अ पर्पल, सॉरी पिंक थोडाफार. ओके. सो एच व्ही थोड्याला बोल्ड करूया. ओके. येस, परफेक्ट. ठीक आहे. सो एच व्ही आणि आय व्ही. आय व्ही. ओके. नाव बघा एच व्ही आणि आय व्ही आहेत ना स्पेसिफिकली ना एकत्र चालत असतात जेव्हा मार्केट स्टेबल असतं किंवा एकत्र चालणार, एकाच लाईनमध्ये चालणार असे. पण जेव्हा एखादी न्यूज येणार तेव्हा काय होणार, आय व्ही जो आहे तो शूट करणार आणि एच व्ही जो आहे तो टेक्निकली असा चालत राहणार. ओके. जेव्हा सपोज एखादा स्टॉकचा रिझल्ट आहे, आता स्टॉक रिझल्ट अनाऊन्स करण्याच्या आधी तर मोमेंटम नाही देणार ना, राईट, पण त्याचे इम्प्लाइड व्होलॅटिलिटीच्या जास्त मोमेंटम देणार. जर सपोज स्टॉकचा रिझल्ट चांगला आला तर रिझल्ट नंतर स्टॉक वरती पण जाऊ शकतो आणि जर रिझल्ट खराब होता थोडा खाली पण जाऊ शकतो. त्यामुळे प्राइस ॲज पर दी एच व्ही कॅल्क्युलेशन प्राइसच्या मोमेंटमवरती एच व्ही तर मोमेंटम नाही देणार रिझल्टच्या आधी, बट आय व्ही तुमचा शूट होणार. का शूट होणार, कारण रिझल्ट अनाऊन्स झालाय. तर सपोज रिझल्ट जर अनाऊन्स झाला तर काय होणार, आय व्ही शूट झालाय, परत ड्रॉप होणार. आणि जर रिझल्ट चांगला आला तर काय होणार, पुन्हा इथे आय व्ही सुरू होणार. आणि सपोज जर रिझल्ट जसं मी म्हणालो चांगला आलाय तर काय होणार, प्राइस वरती जाणार आणि पुन्हा आय व्ही एच व्ही एकत्र चालणार. पुन्हा जर एखादा इव्हेंट असेल तर काय होणार, परत आय व्ही शूट होणार असं, राईट. एच व्ही तसंच चालणार, राईट. रिझल्ट जर खराब आला तर काय होणार, आय व्ही ड्रॉप होणार आणि काय होणार, एच व्ही जो आहे तो पण थोडाफार ड्रॉप होईल, पण एकत्र नंतर चालणार, राईट. आता मी हे जे सांगतोय ते मी तुम्हाला चार्टवरती पण सांगतो, बट दीज आर द डायव्हर्जन्स. हे जे आहेत ना, हे सॉरी धिस वन नॉट दिस वन, हे आहेत ना डायव्हर्जन्स आहेत आय व्ही आणि एच व्हीचे. ठीक आहे. सिम्पल बघा, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पहिला शूट करते त्याच्यानंतर एच व्ही शूट करतं स्पेसिफिकली बेस्ड ऑन, कारण आय व्ही जो आहे आपण ऑप्शन्स पर्स्पेक्टिव्हने जनरली बघतोय, राईट. सो सिम्पल बघा, आता ह्याच्यावरती जर मला एखादा ट्रेड सेटअप बनवायचा तर मी कसा बनवू. बघा जर मार्केटने व्होलॅटिलिटी इथे शूट केली तर काय होणार, आय व्ही मुळे माझे प्रीमियम्स वाढलेले असणार इथे, राईट. अँड बिकॉज ऑफ राईज इन प्रीमियम मला काय बेनिफिट इथे मिळेल की मी एक्सपेन्सिव्ह प्रीमियम घेतोय, त्यामुळे जेव्हा हा व्होलॅटिलिटी ड्रॉप होईल माझे प्रीमियम्स ड्रॉप होणार, आय मेक अ मनी आउट ऑफ इट, राईट. सिम्पल कन्सेप्ट आहे. नाव सिम्पल जो आपण जनरली बऱ्याच गोष्टीमध्ये कव्हर केला, स्ट्रॅडल. आपण इथे जाऊन काय बनवणार, स्ट्रॅडल्स बनवणार. असा बनणार तुमचा स्ट्रॅडल काय, राईट. सो जेव्हा आपण आय व्ही डायव्हर्जन्स आपल्याला मिळतील तेव्हा मी जाऊन स्ट्रॅडल बनवणार. सो मार्केटचा जो मोमेंटम आहे तो जर ह्या लेवलला राहिला, आय व्ही ड्रॉप झाला तर मोमेंटम इथे बघा. तो एक्सपायरीपर्यंत आपण होल्ड नाही करणार. जेव्हा आपण एखादा डायव्हर्जन्स बघायला मिळेल तेव्हा जाऊन मी एखादी इथे ट्रेड बनवणार. सो सिम्पल बघा, आता जर मला एखादा ट्रेड बनवायचा असेल तर मी काय करू, अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करायचे असतील तर ॲनालाइजमध्ये इथे मी येणार, ओके. आणि आय व्ही एच मध्ये येतो इथे, ठीक आहे. आणि लेट इट बी चेक आपल्याला कुठे मिळेल ते, हां, आय व्ही मायनस एच व्ही इथे आहे का, एक मिनटं. चार्ट ठीक आहे. ह्याच्यात आपल्याला बघायला मिळेल. नाव सिम्पल बघा, इथे मी काय करणार, मी फक्त आय व्ही आणि एच व्ही ठेवते, बाकी सगळं डिलीट करणार. म्हणजे हे करणार, एफ आर व्ही केलं, फ्युचर प्राईस केलं, एच एल केलं आणि एच एल सी ठेवलं, सोडून दिलं, ओके. आय व्ही आणि एच व्ही. आणि आता इथे आपण बघूया एक रिलायन्स बघूया किंवा कोणताही एखादा दुसरा स्टॉक बघूया. लेट्स गो विथ द रिलायन्स, ठीक आहे. नाव जर तुम्ही इथे नीट पाहिलात
ठीक आहे. इथे बघा जसं मी म्हणालो IV HV एकत्र मोमेंटम देतात. रेड कलरचा जो आहे तो HV आहे आणि ग्रीन जे आहे ते IV आहे. ओके, नाव यू कॅन सी IV HV एकत्र मोमेंटम देतात. पण जेव्हा आपण HV खाली असतं पण IV शूट करतो लाईक दिस, यू कॅन सी इथे बघा, जेव्हा IV शूट करते इथे तेव्हा काय होतंय, HV ने शूटअप नाही दिले बघा, जास्त प्राइसने जास्त मोमेंटम नाही दिले, पण IV ने खूप जास्त मोमेंटम दिले. दॅट मीन्स व्हॉट की इथे प्रीमियम जे आहे ते खूप महाग झाले असणार, राईट. तेच जर मी फ्युचर प्राइस इथे प्लॉट केली सपोज ह्याची, देन यू कॅन सी इथे बघा या लेवलला IV शूट झालाय. IV जेव्हा आपण शूट होतो तेव्हा मार्केट पडण्याचे चान्सेस जास्त असतात, बट माझे प्रीमियम्स पण वाढले आहेत तिकडे. सो व्हॉट आय विल डू, तिकडे मी स्ट्रॅडल्स पण बनवू शकतो. सो इथे एक मला एक ट्रेड सेटअप बघायला मिळेल. दुसरा जर मी सांगायचं म्हटलं तर फ्युचर प्राइस पुन्हा बंद करतो. इथे एक ट्रेड सेटअप बघायला मिळेल बघा ह्या लेवलला. IV HV एकत्र चाललेत, IV शूट झाला वरती आणि प्राइस जर फ्युचर प्राइस इथे पुन्हा प्लॉट केली तर यू कॅन सी फ्युचर प्राइसमध्ये तेवढी जास्त मोमेंटम नाही आहे, बट तुमचा IV इथे इन्क्रीज झाला त्यामुळे कुठेतरी तुम्हाला इथे बेनिफिट आहे. जसा इथे ड्रॉप झाला किती IV होता 33.09, दुसऱ्या दिवशी 22 एप्रिल नंतर 23 एप्रिल 25 झाला डिरेक्टली बघा इथे ह्या लेवलला होता अराउंड, कुठे गेला, हा ह्या लेवलला अराउंड होता 33, दुसऱ्या दिवशी झालं डायरेक्ट 25, त्याच्यानंतर आता 18 झालाय. सो डायरेक्ट जो ड्रॉप बघायला मिळतो IV मध्ये तो बघा खूप सुंदर आहे. तेच SAIL मध्ये फ्युचर प्राइस इथे ह्या स्टॉक्समध्ये कमी अपॉर्च्युनिटी आहेत. सो डिपेंड्स अपॉन, थोडीफार इथे लिक्विडिटी पण मॅटर करते, बट चेक करा की कुठे त्याने चांगलं मोमेंटम दिलंय आणि कोणत्याच्यात तो चांगला वर्क करतोय. ओके, SBI कार्डमध्ये चांगले नाही आहे. SBI लाईफ बघा, SBI लाईफमध्ये इथे एक अपॉर्च्युनिटी आलेली. IV HV एकत्र चालतायत एका लाईनमध्ये. इथे IV ने डायव्हर्जन दिला वरच्या साईडला, नाव यू कॅन सी इथे ह्या लेवलला. इथे बघा इथे डायव्हर्जन्स मिळाला, किती IV होता 57.18, दुसऱ्या दिवशी किती झाला 23 डिरेक्टली, राईट. फ्युचर प्राइस आपण प्लॉट करून बघूया. बघा फ्युचर प्राइसमध्ये पण हलकीशी मोमेंटम आहे, बट स्टील आय एम मेकिंग अ मनी बाय बिकॉज IV. जर डिरेक्शन जरी आला असता तरी माझा IV ने मला क्युअर केला असता तिकडे, राईट. सो हे एक कन्सेप्ट आहे. अजून एखादा स्टॉक बघूया कुठे आहे का. SBIN मध्ये जास्त मोमेंटम नाही आहे जास्त तरी. श्री सिमेंटमध्ये बघा, श्री सिमेंटमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत बघा. ह्या लेवलला तर अपॉर्च्युनिटीजच येत राहिलेत. IV शूट पुन्हा खाली, पुन्हा शूट पुन्हा खाली. इथे हा मोठा डायव्हर्जन बघायला मिळते, राईट. सो इथे आपण मोमेंटमवर ट्रेंड नाही बनवणार, आपण डिरेक्टली ट्रेड बनवतोय बेस्ड ऑन IV आणि HVच्या डायव्हर्जन. श्रीराम फायनान्स बघा खूप सुंदर एकत्र आहेत. इथे एक पहिला डायव्हर्जन मिळाला, पुन्हा दुसरा डायव्हर्जन मिळाला, तिसरा डायव्हर्जन. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. ओके, इथे बघा हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी जास्त वाढली असेल, इथे कुठेतरी फ्युचर प्राइसने मोमेंटम दिलंय. हा यू कॅन सी इथे बघा फ्युचर प्राइस ह्या लेवललाच होती, एक मोठी मोमेंटम मिळाली त्यामुळे तुमचा HV पण इथे चेंज झालाय, राईट. सो HV चेंज होतो जर मोठी मोमेंटम आली तर, बट मेजॉरिटी ऑफ द टाइम तुम्ही पाहिला तर एकत्रच चालणार ते. ठीक आहे, एक लास्ट स्टॉक बघूया अजून एक्झाम्पल. सिमेंट्समध्ये पण आहे आणि SRF एक चांगला स्टॉक बघूया ज्यात कंटिन्युअसली जसं श्रीराम फायनान्स सारखं आलेलं. सिंजिनमध्ये बघा, सिंजिन अगेन कंपॅरेटिव्हली एक चांगली अपॉर्च्युनिटी इथे आलेली या लेवलला. HV ने जास्त मोमेंटम नाही दिले म्हणजे प्राइस पण जास्त नसेल चेंज झाली. यू कॅन सी जास्त मोमेंटम नाही प्राइसमध्ये त्याच रेंजमध्ये, बट बेस्ड ऑन दी व्होलॅटिलिटी तुम्ही खूप सुंदर इथे मोमेंटम फाइंड आउट करू शकले, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड विथ द हेल्प ऑफ IV अँड HV डायव्हर्जन. सिम्पल कन्सेप्ट आहे. जर नसेल समजली तर पुन्हा बघा, आपल्याला फक्त त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स समजल्या तर तुम्हाला ट्रेड सेटअप पण बनेल. स्ट्रॅडल जनरली आपण बनवणार, ज्यांना फिअर आहे की मार्केटमध्ये थोडाफार डिरेक्शन येऊ शकतो तर गो अँड क्रिएट अ बटरफ्लाय ओव्हर देअर. बटरफ्लाय पण तिकडे तुम्ही बनवू शकता, पण जनरली आपण फक्त डायव्हर्जन्सवरती ट्रेड करतो. 1-2 दिवस आपण होल्ड करणार आहोत, जास्त नाही, राईट. सो दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला अशाच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे तर एकदा व्हिडिओ लायब्ररी पण व्हिजिट करा. Thank you so much everyone. Thank you so much for your time.